श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, दररोज स्वामीचे नवे सेवेकरी होत असतात किंवा त्यांना काही गोष्टींचं स्वामींचं करावं असं वाटत असतं मनापासून, त्यामुळं ते करत असतात. पण काहींचा प्रश्न असतो की स्वामींची नित्यसेवा कशी करावी आपण, किंवा माहीत नाही त्यांनी आता ह्या धकाधकीच्या जीवनात बघा, आणि या बदलत्या काळात स्वामींची सेवा कशी करावी आपण, की लवकरात लवकर त्याचं फळ मिळेल किंवा जास्त वेळ लागणार नाही स्वामींची सेवा करण्यासाठी. चला तर मग बघूया. बघा, जीवनामध्ये गुरुचे बळ असणे खूप महत्त्वाचे असते. गुरु हे सर्वस्व असतात. बघा, गुरु आपल्या जीवनाला मार्ग दाखवतात, आपल्या जीवनात सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी आणत असतात. त्याच्यामुळं की नाही आपल्या ह्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांचा आशीर्वाद असणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळं गुरूंचा आशीर्वाद आणि गुरूंचे जर कृपा मिळवायची असेल तर स्वामींची नित्यसेवा करणे हे खूप गरजेचे आहे. तर चला तर मग आता बघूया आपण स्वामींची नित्यसेवा कशी करायची. पहिल्यांदा तर आपण सगळ्यात आधी लवकर उठायला पाहिजे. सकाळ सकाळ लवकर उठायचं आहे, की ब्रह्ममुहूर्तावर कुठली पण पूजा करू द्या तुम्ही, तरी ती फळाला येत असते. त्यामुळे लवकरात लवकर सकाळी उठायचं आहे आपल्याला. सकाळी लवकर उठून बघा, जेवढं होईल तेवढं सगळं लवकर उठून आपलं घरातली कामं, देवपूजा ते उरकायची आहे. देवपूजा उरकून आणि आता घरात आहे ना तुमचे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ करून देवपूजा करायची. त्या देवपूजनानंतर अष्टगंध गंध लावायचा आहे, चंदन लावायचे, हळदी कुंकू फुलं ही वस्त्र सर्व काही अर्पण करायचे आहेत. पुन्हा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य झाल्यानंतर बघा, तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. नाही जमत असेल तर 3 वेळा म्हणा तुम्ही तारक मंत्र. आणि नंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. नाही जमत 1 माळ करा आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 11 माळी केले तरी चालतं. आणि आता स्वामी चरित्राचे सारामृताचे पाठ करायचे आहेत आपल्याला. आपल्याला वेळ असेल तर 3 पाठ करा, जास्त बिझी शेड्यूल असेल तर 1 करा. पण आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, जर तुमचं बिझी शेड्यूल असेल ना, किंवा तुम्हाला वेळ नाही, तुम्ही नोकरी करताय किंवा काय करताय, तर आहे ना करत असाल तर आहे ना तुम्ही फोटो ठेवा घरात. आणि जर तुम्ही घरच्या घरी असेल तर आपण वेळ असेल तर आपण मूर्तीही करू शकतो. आता आपण दररोज पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वामींना. वेळ असेल तर पाणीने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करून छान मस्तपैकी स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे. बघा, मध, तूप, साखर, दूध, दही, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि दर गुरुवारी आपण असा अभिषेक करू शकतो. आणि दररोज पाण्यानं अभिषेक करायचा आणि ते पाणी आपल्याला ग्रहण करायचे. बघा, कसलेही असाध्य रोग असू द्या, अडचण असू द्या किंवा मनस्वास्थ्य नीट नसू द्या, या पाण्यानं सर्व काही मार्गी लागतं किंवा स्वस्थ लाभतं. काही रोगराई असेल तर ती दूर होते. बघा, त्याच्यामुळं हे अभिषेक करायला कधी पण विसरायचं नाही. बघा, मूर्ती असेल तर दररोज हा पाण्यानं का होईना अभिषेक हा झालाच पाहिजे. आणि स्वामींना नैवेद्य झाला पाहिजे. सकाळी नैवेद्य दाखवला पाहिजे, दुपारी जेवणाचा ताटाचा नैवेद्य दाखवला पाहिजे, रात्री 8 वाजता नैवेद्य झाला पाहिजे. रात्री पण तारक मंत्र म्हणायचा, आरती करायची आपल्याला, धूप आरती सगळं काही करून घ्यायचं आहे. बघा, आणि आता बघा, ज्यांचं आता मगाशीच म्हणले होते मी की ज्यांचं बिझी शेड्यूल असेल त्यांनी फोटो ठेवायचा आहे घरात. फोटो ठेवल्याने कसं माहिती का, की फोटो पुसून घेतला, गंध लावला, चंदन लावलं, फुले वाहिली, तुपाचा दिवा लावला तर होऊन जातं सगळं. जप करत राहिलं तर. तसं मूर्तीला की नाही दररोज हा अभिषेक करा, अंघोळ घाला आणि नैवेद्य हा लागतोच नैवेद्य. सकाळी दुपारी संध्याकाळी नैवेद्य हा लागतो. आणि बिझी शेड्यूल असल्यामुळं होत नसेल सेवा तशी
तर तुम्ही फोटो ठेवू शकता. बघा फोटो पुसून घेतला, गंध चंदन लावलं, फुलं वाहिली, उदबत्ती धूप आरती केली, झालं, लगेचच्या लगेच संपत आहे. आणि जर तुम्हाला आहे ना स्वामी समर्थाचा 11 माळी जप होत नसेल तर 1 माळ करा, शुद्ध मनाने 1 माळ करा, चलती ती पण काही नाही. आणि पुन्हा नंतर स्वामी चरित्राचे पाठ होत नाहीत, दर गुरुवारी 1 पाठ करा, तसं पण चालतं, काही नाही टेन्शन. तुम्ही उठता, देव म्हणजे स्वामी म्हणत नाहीत की सगळी कामं सोडून माझ्यापाशीच बस, तसं नाही. काम करा, काम करत करत माझं नाव घ्या, असं पण म्हणते स्वामी. त्याच्यामुळं की नाही, काम करत करत आपण स्वामींचं नाव घ्यायचं. आणि पुन्हा जप होतोयच आपला असा पण. आणि त्याच्यामुळं अशी सेवा करायची बघा. आणि स्वामींसमोर एका पेल्यात पाणी भरून ठेवायचे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचे, आपल्या घरात काय जी काही फळं असतील ते फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर दुपारी आपल्याला आपल्या घरी जे काही बनतं त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त गोडाचं थोडंसं काहीतरी असावं आपल्या घरात, साखर ठेवली तरी चालते, खडीसाखर ठेवली तरी सुद्धा. दर गुरुवारी स्वामींना जे पदार्थ आवडतात त्याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. किंवा दररोज जरी आपण स्वामींना जे आवडतं ते तुम्ही केलं तरी चालतं. बेसनाचे लाडू म्हणा, पोळी म्हणा, किंवा तुमच्या हाताने बनवा, काय जे गोड पदार्थ बनवायचाल ते तुमच्या हाताने बनवा. स्वामी म्हणतात ना की भक्ताच्या हाताला जी गोडी आहे ती कशालाच नाही. आणि बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात, त्यामुळे स्वतः हाताने बेसनाचे लाडू करा तुम्ही. बेसनाचे लाडू वळताना बघा आपल्या हातांवरच्या रेषा स्वामी म्हणजे लाडूवर उमटत असतात, आणि त्याच्यामुळं आपल्या भाग्यरेषा पण बदलत असतात आणि आपल्या जीवनातलं भाग्यसुद्धा वाढण्यास मदत होते आणि बदलण्यास पण मदत होत असते. त्यामुळे जो काही तुम्ही नैवेद्य स्वामींना तयार करचाल तो आपल्या हाताने तयार करा. गुरुवारी की नाही पिवळ्या वस्तूंना जास्त प्राधान्य द्या. पिवळी फुलं, पिवळी मिठाई आणि पिवळे वस्त्र. आपण स्वतः पण पिवळे वस्त्र वापरायचे आहेत बघा.